नमस्कार. मानवीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मालवणी पद्धतीमध्ये सुरमई तवा फ्राय कशी करायची ना ते बघणार आहोत. अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे. तर सुरमई फ्राय करण्यासाठी इथे मी फ्रेश सुरमई घेतलेली आहे. त्याचबरोबर ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता आपण याला मीठ लावून घेणार आहोत. मीठ आणि थोडासा कोकमाचा रस. कोकमचा रस लावल्यामुळे मच्छी चवीला खूप छान लागते. कोकमचा रस नसेल तर लिंबाचा रस लावला तरी चालेल. लिंबाच्या रसामुळे सुद्धा मच्छी आंबट होते, पण कोकमच्या रसामुळे मच्छीला खूप छान चव येते आणि मला सवय आहे कोकमच्या रसाचं, त्याच्यामुळे मी कोकमचाच रस लावते कुठल्याही मच्छीला. तर आता हे व्यवस्थित आपण 15 ते 20 मिनटं मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत. आता आपण ह्याला जो मसाला लावणार आहोत ना, तो मसाला बनवून घेऊया. तर मसाला बनविण्यासाठी 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, पाव चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ. तर हा व्यवस्थित मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. थोडंसं पाणी घालून हा व्यवस्थित मसाला कालवून घेऊन आपल्याला हा मच्छीला लावायचा आहे. त्याने काय होतं, मच्छीला खूप छान चव येते आणि जसं की आपण कोकम मीठ लावतो मच्छीला आणि मॅरिनेट करण्यासाठी ठेवतो, तसाच मसाला लावूनही आपण 10 मिनटं हे मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत. त्याने मसाला मच्छीमध्ये जसा व्यवस्थित उतरला जातो, छान असं तिखटपणा मच्छीमध्ये मुरला जातो आणि मच्छी चवीला खूप भारी लागते. तर व्यवस्थित हा मसाला आपण चारी बाजूने लावून घेणार आहोत. मसाला लावून झाल्याच्या नंतर पुन्हा आपण हे 10 मिनटं मॅरिनेट करण्यासाठी ठेवूया आणि मच्छीला लावण्यासाठी कोटिंग बनवूया. तर कोटिंग बनविण्यासाठी इथे मी 4 चमचे तांदळाचं पीठ आणि 2 चमचे रवा घेतलेला आहे. आता रवा कधी पण कमी घ्यायचा आहे. जास्त रवा घेतला तर तो मच्छीला चिटकत नाही, सगळा तेलामध्ये पडला जातो. त्याच्यामुळे तांदळाचं पिठाचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये थोडंसं हळद आणि थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे. हे कलरसाठी घालते मी, मसाला हा तिखट नाही आहे. आता तिखट तुम्ही आवडीप्रमाणे घेऊ शकता. हे व्यवस्थित मिक्स झालं की याच्यामध्ये मच्छीचे पीस आहेत ते व्यवस्थित दाबून असे लपेटून घ्यायचे आहेत. छान असं कोटिंग दाबून लावायचं आहे, म्हणजे जो रवा आहे आणि तांदळाचं पीठ आहे ते चिटकलं जाईल आणि जो आपण लावून घेतलेला मसाला आहे ना, तो तेलामध्ये तव्याला चिटकणार नाही आणि मच्छी जी आहे ना आपली, ती मस्त अशी वरून कुरकुरीतही बनली जाते. त्यामुळे चारी बाजूने हे कोटिंग छान असं दाबून मच्छीला लावून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता हे लावून झाले. आता आपण पटकन फ्राय करायला घेऊया. तर फ्राय करण्यासाठी ते मी तेल घेतलेलं आहे आणि तेल छान गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मच्छी सोडायची आहे. थंड तेलामध्ये मच्छी सोडली तर रवा सगळा निघून जातो, तेलामध्ये पडला जातो. त्याच्यामुळे तेल गरम झाल्यावरतीच मच्छी सोडायचे आणि आता आपण झाकण ठेवून हे एका साईडने छान अशी भाजून घेऊया. हे बघा, 2 मिनटं झाकण ठेवायचे, म्हणजे वाफेने व्यवस्थित मच्छी आतमध्ये शिजली जाते आणि तेलामध्ये ती फ्रायही होते, भाजली जाते. आता दोन्ही बाजूने ही मच्छी अलटून पलटून अशी भाजून घ्यायची आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता मच्छी तर छान भाजली जाते, पण तव्याला ती अजिबात चिटकलेली नाही आहे. अगदी व्यवस्थित तेलामध्ये ती सहज निखळली जाते. पुन्हा आपण याच्यावरती झाकण ठेवून दुसरी बाजूही छान अशी भाजून घेऊया. आणि कोकम मीठ मसाला लागलेला आहे, त्याच्यामुळे मच्छीला ना मस्त छान असा वास येतो आहे आणि वासानेच अर्धं पोट भरलं जातं. नॉनव्हेज म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी येतं. इथे ही माझी मच्छी छान अशी भाजून झालेली आहे. आता पण हे ना एक एक पीस करून साईडला करायचे आहेत, म्हणजे जे एक्स्ट्राचं जे तेल आहे ना ते सगळं निघून जाईल. हे पहा, अशा प्रकारे ही मच्छी माझी भाजून झालेली आहे. आता ही एक एक पीस करून मी काढून घेते आणि तुम्हाला दाखवते अगदी जवळून. बघा किती मस्त दिसतात मच्छीचे पीस. पूर्ण रवा चिटकलेला आहे, अजिबात इकडे तिकडे मच्छी कुस्करलेली नाही आहे. मस्त असा रवा दिसतोय दाणेदार. तर इथे मी ही मच्छी काढून घेतली आहे. आता बाकीचे जे पीस आहेत ना ते अशाच प्रकारे फ्राय करून घेते. तर इथे मस्त सुरमई तवा फ्राय झालेलं आहे. त्याचबरोबर तांदळाची भाकरी आहे, कांदा आहे, लिंबू आहे आणि याची ग्रेव्हीसुद्धा छान बनते सुरमईची. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर अशाच नॉनव्हेज रेसिपीज पाहायला आवडत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी नक्की ते व्हिडिओज बनविण्याचा प्रयत्न करेन.
आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर मानवीच किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून हा तुम्ही व्हिडिओ पाहिलात त्यासाठी थँक्यू सो मच.